राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 अभियान राबवण्यात येते। शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिकेने 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले। या मोहिमेअंतर्गत अमृत गटातून 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महानगरपालिकेने 3ऱ्या क्रमांकासह 6 कोटींचं बक्षीस प्राप्त केलं असल्याचं शासनाच्या पर्यावरण व वातावरण विभागानं नुकतंच जाहीर केलं आहे। हा पुरस्कार ठाणे महापालिकेने प्राप्त केल्याबद्दल शासन महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 हे अभियान राबवण्यात येते। याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने विभागांतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे केले आहे। यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 1,28,156 भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण 62 हेक्टर जागेत व 883 मीटर लांब रस्त्याच्या कडेला केली आहे। तर 83 नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती केली असून निगा व देखभाल पीपी तत्वांवर विविध संस्थांच्या माध्यमातून करतायत। तसेच दैनंदिन जमा होणारा ओला व सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केलेत। तसेच 10 सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प तर 8 खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येतोय। त्याचप्रमाणे बायोमेडिकल वेस्ट आणि सी आणि डी वेस्ट यावर मोठ्या प्रमाणात संकलन व पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच प्लास्टिक बंदी मोहीम प्रभावीपणे सातत्याने सुरू आहे। परिवहन उपक्रमांतर्गत 123 ई बसेस खरेदी करून विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। या उपक्रमामध्ये महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांचा देखील महत्त्वाचा सहभाग असल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकर नागरिकांचे तसेच प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांसह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय। महापालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती शासनाकडे तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर वेळोवेळी सादर करण्यात आले। पर्यावरणाशी निगडीत असलेल्या या सर्व उपक्रमांची नोंद घेऊन माझी वसुंधरा अभियान 4.0 हे यशस्वीपणे राबवल्याबद्दल ठाणे महापालिकेस 3रा क्रमांक प्राप्त झाला आहे। सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यात आमदार संजय केळकर यांना मागील कार्यकाळात यश मिळालं असताना आता अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाज उठवलाय। ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अनेक कामगार वयोमानानुसार मृत्यू पावलेत। त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी मिळून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केळकर अनेक वर्षापासून लढा देत आहेत। सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न उपस्थित करून शासन स्तरावर प्रयत्न करून न्याय देण्याची मागणी केली आहे। सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत घेण्याची मागणी सातत्याने होत आहे। शासनाने लाडपागे समितीच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची देखील शिफारस केली आहे। तथापि सफाई कामगारांच्या जातनिहाय विभागणी केल्याने यामध्ये अनेक जाती वगळण्यात आल्याने सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळत नाही। जो म्हणून गाडीत काम करतो तो सर्व सफाई कामगार असे धोरण निश्चित करून सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी सातत्याने या सभागृहात करत आहे। मात्र याबाबत ठोस कार्यवाही होत नसून तथापि सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबतचे प्रकरण न्यायालयाच्या प्रक्रियेत देखील अडकल्याने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे। या प्रकरणी माझी विनंती आहे की शासनाने कायदेशीर बाजू सक्षम बाजू मांडण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत आणि त्याबाबत ठोस प्रकारची कार्यवाही व्हावी। हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न
मार्गी लावावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करत आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3,20,000 इतकी रक्कम हस्तगत केली आहे। ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकांची 8.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती। अशा प्रकारचा 60 लोकांची फसवणूक केली असल्याचं समोर आलंय। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या एका 85 वर्षीय व्यक्तीची नुकतीच फसवणूक झाली होती। त्यांना फोनच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक फसवणूक केल्याचं सांगून तुम्हाला ऑनलाईन अटक केली, तुम्हाला अटक टाळायची असेल तर रक्कम ऑनलाईन बँकेच्या खात्यात पाठवा असं सांगून उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी सदरचे पैसे जमा झाल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अटक केली आहे। रोचक, श्रीवास्तव आणि संदीप यादव अशी ही आरोपींची नावे आहेत। दोघेही उच्च शिक्षित आहेत। रोचक हा बीटेक झालाय तर संदीप हा पदवीधर आहे। गेमिंगच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा वापर करून सदरची फसवणूक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल, 5.5 लाख रुपये रक्कम आणि 6 सिम कार्ड, बँकेचे चेक आणि 20 डेबिट कार्ड हस्तगत केले आहेत। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 66 क आणि 66 ड अन्वये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सध्या वागळे इस्टेट पोलीस करतायत। ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलीस स्टेशन रहेजा कॉम्प्लेक्स येथे एक 86 वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात। त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे। तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात। घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इस्माच्या बँक अकाउंटमधील 8,65,000 रुपये RTGS करण्यास सांगितले। सदरची अमाऊंट त्यांनी RTGS केल्यानंतर सदर वयोवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना, मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे। त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला। वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं। त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली। त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक केलं। तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे। सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,5 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे। एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे। तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत, 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत। तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत। या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे, तसेच एकाने BSc केलेला आहे। तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते। तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे
आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कशा प्रकारे पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं काम चालू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हाय हाय राजीनामा द्या, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा करत आज निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, प्रमिला भांगे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली आणि त्या महामानवाचा अपमान ज्या संसदेमध्ये जी संसद जे संविधान या देशाला दिलं त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान जो केला त्याचा निषेध करण्यासाठी मी आलेलो आहे. मला वाटतं या देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि या देशाची माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी ज्या महामानवाच्या माध्यमाने या ठिकाणी ज्या संविधानाने या देशाला दिशा दिली याचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महायुती सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो.